नुकताच 18 जानेवारी 2024ला देशातील सर्व खाजगी कोचिंग क्लासेससाठी नवीन नियमावली जाहीर केली आहे। त्यामुळे सरकारच्या नव्या नियमानुसार 16 वर्षापेक्षा कमी वयाचे विद्यार्थी कोचिंग क्लासेसला जाऊ शकणार नाही। या नियमांचं उल्लंघन केलं तर पहिल्यांदा 25,000 आणि पुढे 1 लाख रुपयापर्यंत दंड वसूल केला जाईल असे सरकारने म्हटले आहे। या नियमांचं पालन न केल्यास संबंधित कोचिंगची नोंदणी सुद्धा रद्द केली जाईल असा इशारा सुद्धा देण्यात आला आहे। सरसकट कोणालाही कोचिंग सेंटर उघडता येणार नाही आहे। कोचिंग इन्स्टिट्यूटला आपली एक वेबसाईट तयार करावी लागेल। त्यात शिक्षकांची पात्रता, अभ्यासक्रमासाठी लागणारे साहित्य, अभ्यासक्रम पूर्ण होण्याचा कालावधी, असलेल्या सुविधा आणि तपशील द्यावा लागेल। विद्यार्थ्यांकडून अव्वाच्या सव्वा फी वसूल करता येणार नाही। ज्या ठिकाणी 50 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाते त्या जागेलाच कोचिंग सेंटर असे म्हटले जाणार आहे। कोचिंग सेंटरमध्ये मुलांना चांगले गुण मिळवून देण्याचे आश्वासन देऊन विद्यार्थी आणि पालक यांची दिशाभूल करू नये असे या नियमात म्हटले आहे। कोचिंग सेंटरमध्ये क्लासेस घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या वयाची मर्यादा किमान 16 वर्ष पूर्ण असावे किंवा विद्यार्थ्याने हायस्कूल पूर्ण केलेले असावे। यापैकी कोणतीही एक अट पूर्ण करणे बंधनकारक आहे। गेल्या काही महिन्यापासून स्पर्धा परीक्षा, नीट, JEE यासारख्या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आत्महत्येचं प्रमाण वाढलं आहे। सोबतच कोचिंग क्लासेसमध्ये घेतल्या जाणाऱ्या जास्तीच्या फी वरून सुद्धा पालक नाराज आहे। याच पार्श्वभूमीवर हे निर्णय घेण्यात आले आहेत। बघत रहा अल्टिमेट टॉक्स मराठी। सबस्क्राइब दिस चॅनल।